लोखंडे साहेब यांचा सत्कार बोराडे साहेब महिला अध्यक्ष लोखंडे सरांचा मुलगा आहे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी तमाम समाजातल्या लोकांना या ठिकाणी जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र यांनी मातंग समाज संघ महाराष्ट्र माध्यमातून ते जे काम करत आहेत तर मला असं वाटतं नाही, मुळात अण्णाभाऊ साठे यांचे 104व्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो। आणि हे चेतनाभूमी आहे, या ठिकाणी आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी प्रत्येक वर्ष न चुकता अण्णाभाऊंना अभिवादन करायला येतोय। हे खऱ्या अर्थानं हे जे रवींद्र पवार यांच्या माध्यमातून जे या ठिकाणी पुतळा उभा केलेला आहे हा चेतनाभूमी आहे। हे चेतना मिळत असते, प्रेरणा मिळत असते। अण्णाभाऊ साठे सांगली जिल्ह्यातले आहेत, सांगली जिल्हा सोडून ते मुंबईमध्ये आले। माझी जी फाउंडेशन आहे, माझी जी संस्था आहे याचं नाव सुद्धा सांगली जिल्हा विकास संघ आहे। या संघाच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरातल्या लोकांसाठी काम करत असतो, समाजाच्या घटकांना प्रत्येकांना मदत करत असतो। आणि मला निश्चितपणे या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो की त्याच अण्णाभाऊ साठेंची या ठिकाणी जयंती 104वी आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते, मोठ्या प्रमाणात समाज जागृती झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या महाराष्ट्रभर याची जयंती साजरी होते। सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व समाजाने असे एकरूप राहून संघटित होऊन या ठिकाणी अण्णाभाऊ साठे विचाराचे पुढे गेलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार त्यांनी पुढे न्यायला पाहिजे, छत्रपतींचे विचार पुढे न्यायला पाहिजे अशी या ठिकाणी मी आज ते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे। आज महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर त्यांचा बहुमान म्हणून, त्यांचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार त्यांना द्यायला पाहिजे। एवढीच या ठिकाणी पुन्हा विनंती करतो, केंद्र सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमच्या समाजाचं एवढं मोठं स्थान असणार अण्णाभाऊ साठे यांना आपण भारतरत्न पुरस्कार देऊ, त्यांना गौरव करावा, त्यांना विनंती करतो आणि थांबतो। आज या ठिकाणी आपण आज पाहत असाल की एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंती साजरी होते 1 ऑगस्टला। महाराष्ट्रभर याची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्टला जाहीरपणे सुट्टी द्यायला पाहिजे, ज्याने या कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणात होईल, समाजाच्या बांधवांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी जाता येईल, हा फार मोठा उत्सव या ठिकाणी निर्माण करता येईल। म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण जसे इतर सणाला सुट्टी देतात तसं 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी जाहीर करावी अशी माझी विनंती आहे। आदरणीय अण्णाभाऊ साठेंचा, आदरणीय अण्णाभाऊ साठेंचा।